नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं एस एस व्लॉगमध्ये. सो आज आपला प्रवास असेल पँगॉंग टू लेहचा. काल आपण पँगॉंगवर स्टे केला. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल बघितला तर पुन्हा बघा. सो तुम्ही बघू शकता हॉटेलसमोरचा व्ह्यू. पूर्ण मस्त पँगॉंगचा लेक आपला दिसतो आहे आणि सगळे टेंट स्टे होते. इथे आमचा एक नाईट स्टे होता. आता लेहचा आपला प्रवास सुरू झाला आहे. मध्ये आपल्याला 2-3 ठिकाणी थांबायचं आहे. साईट सीइंग आहे. एक आहे म्हणजे इथे पँगॉंगमध्ये शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तिथे आपण थांबणार आहोत. हा बघा किती मस्त नजारा आहे, मस्त व्ह्यू आहे पँगॉंग लेकचा. मस्त एकदम निळाशार पाणी. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो जो तुम्ही आता छत्रपती आपला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघितला तो पूर्ण इंडियन आर्मीनेच बांधला आहे आणि 30 लोक आता ते मेंटेन ठेवतात. खूप छान आणि खूप गर्व वाटतो की इतक्या उंचावरती पँगॉंगमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे ते. सो आता आपण अजून एका हायेस्ट पासला थांबणार आहोत, ज्याचं नाव आहे चांगला पास म्हणून. सो हा आहे जवळजवळ जगातला 3रा हायेस्ट मोटरेबल रोड. स्नो बघा किती मस्त आहे, आजूबाजूला पूर्ण बर्फ छान वाटतं मस्त. चांगला पासनंतर आपली नेक्स्ट साईसिंग असेल आता आपली हेमिस मॉनेस्ट्री, जिथे मॉनेस्ट्रीसुद्धा आणि ते म्युझियमसुद्धा आहे. सो आपले भारतीय सेना यांचा कॉन्वे तुम्ही बघू शकता आणि इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल. जागोजागी इंडियन आर्मीचे कॅम्पसुद्धा आहेत. लागोपाठ आहेत ना ट्रक सगळे, एकदम पूर्ण लागोपाठ ट्रक चालले आहेत. बापरे, इंडियन आर्मीचे. सॅल्यूट आहे आपल्या खरंच इंडियन आर्मीला. इतक्या उंचावरती अनेक महिने अनेक खडतर हवामानामध्ये त्यांना इथे राहावं लागतं, देशाची सेवा करावी लागते. सो खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. आम्ही आलो आहोत आता हेमिस मॉनेस्ट्रीला. बुद्धिज्म का टिबेटन का अल्फाबेट उससे लिया गया है हा. इसका स्ट्रक्चर हा से सिमिलर होता है सर, तो इसलिए रखा हेमिस. ठीक है ना. तो ये 11th सेंचुरी में था. उसके बाद किंग सिंगे नमग्याल ने जो ले पैलेस बनाया था, उन्होंने उसको लामास तख्तसंग्रासपा, इस टाइम बुद्धिस्ट ग्रेट टीचर था. उस टिबेटन लद्दाखी स्ट्रक्चर है सर. वुडन ये है बालकनी, वाइट वॉश वॉल. यहाँ का और एक इंटरेस्टिंग बात है सर, यहाँ का मोनेस्ट्री इसका म्यूजियम. ये मोनेस्ट्री बोलते हैं सर लद्दाख का सबसे रिचेस्ट एंड ओल्डेस्ट मोनेस्ट्री. रिचेस्ट इसलिए कि उस टाइम का राजा लोग किंग सिंगे. किती छान वाटतं मॉनेस्ट्रीमध्ये येऊन आणि आतमध्ये गेल्यावर ते खूप शांतता असते. इथे कुठेच तुम्हाला फोटोशूट किंवा व्हिडिओशूट अलाउड नाही आहे आतमध्ये. जे काही तुम्ही बाहेर फोटो काढू शकता. नंतर आम्ही आलो रँचर स्कूलमध्ये. 3rd साईट सीइंग जी आमची होती तुम्ही बघू शकता. मस्त इथे आम्ही मस्त फोटो वगैरे काढले. खूप छान स्पॉट आहे हा पण. आता नंतर होती आमची 4थी साईट सीइंग शेअर पॅलेस. इनका स्टैचू है. फिर आगे है शेह पैलेस. ये बनाया था सिंगे नमग्याल के बेटे ने, जमयांग नमग्याल, 17th सेंचुरी में. उनके फादर की मेमोरी के लिए अंदर एक 12 फीट का स्टैचू है. वो लोग बैठ रहे हैं रॉयल फैमिली स्टॉक पैलेस में. पहले ये समर के बैठा था. तो यहाँ का स्ट्रक्चर ऐसे ये लेक की पैलेस जैसा है, पिरामिड शेप में है, ताकि कुछ चुप भी हो जाए तो बाहर एक भी नहीं गिरेगा, पूरा अंदर ऐसे रहेगा. ठीक है ना. तो इसका नाम है शेल खर. शेल मीन्स काश. तो ऊपर मोनेस्ट्री भी है अंदर, वो भी आप एक्सप्लोर करके बता सकते हैं. मी नाही तुझा. या सगळ्या साईट सीइंग नंतर आम्ही संध्याकाळी आलो हॉटेलवरती लेहमध्ये. सो आज इथे आमचा स्टे आहे लेहमध्येच आणि उद्या आम्ही जाऊ कारगिलला.
सो आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, जो आपला प्रवास असेल कारगिलचा. सो चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही व्ह्यू कराल त्या चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू धन्यवाद.